उंच आकाशी घेऊन झेप, उंच आकाशी घेऊन झेप, मनसोक्त ऊने घेऊ भरारी, मनसोक्त ऊने घेऊ भरारी. शासनाची शिष्यवृत्ती योजना, शासनाची शिष्यवृत्ती योजना पोचे आता आपल्या दारोदारी, पोचे आता आपल्या दारोदारी. घेऊन ज्ञानाची शिदोरी, घेऊन ज्ञानाची शिदोरी. नमस्कार, मी जयेश दत्तात्रय गोडगे, इयत्ता 6वी ब. मी पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूल लोणी काळभोर येथे शिकत आहे. मी आज खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहे. मी आज केअर ऑफ पब्लिसिटी असोसिएशन या सामाजिक संस्थेच्या अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या स्पर्धेच्या माध्यमातून खूप महत्त्वाच्या विषयावर माझे विचार व्यक्त करणार आहे. तो महत्त्वाचा विषय आहे शासनाची शिष्यवृत्ती योजना व त्याची अंमलबजावणी. प्रथम केअर ऑफ पब्लिसिटी असोसिएशन या संस्थेचे खूप खूप आभार, कारण या संस्थेच्या माध्यमामुळे आपल्याला वेगवेगळ्या योजनांचा लाभ कसा मिळणार आहे व त्याच्यासाठी काय कार्यवाही केली जाते हे आपल्या सर्वांना कळणार आहे. तसं म्हटलं तर शासनाच्या खूप साऱ्या विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या खूप साऱ्या शिष्यवृत्ती योजना आहेत, परंतु त्या शाळेत राबवल्या जातात का, खऱ्या अर्थाने त्याची अंमलबजावणी होती का हे पाहणे खूप गरजेचे आहे. कारण अशा शिष्यवृत्ती योजना नुसत्या राबवणे किंवा मिळवणे हे महत्त्वाचे नाही. फक्त पैसा मिळतो म्हणून नाही, तर खऱ्या अर्थाने काय फायदा होईल, कोणाला होईल व कधी होईल हेही तितकेच महत्त्वाचे आहे. शासनामार्फत खूप साऱ्या शिष्यवृत्ती योजना राबवल्या जातात, जसे की जवाहरलाल नवोदय शिष्यवृत्ती, स्कॉलरशिप, NMS, सारथी फाउंडेशन अशा अनेक योजनांमार्फत विद्यार्थी शिष्यवृत्ती प्राप्त करू शकतात. अपंग व्यक्तींसाठी स्वातंत्र्य सैनिक सहाय्य आर्थिक सहाय्य योजना, विद्यानिकेतन, एकलव्य आर्थिक सहाय्य योजना, वसतिगृह निर्वाह भत्ता योजना, छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क योजना अशा अनेक योजना आपल्या महाराष्ट्रात राबवल्या जातात. अपंग विद्यार्थ्यांसाठी अनुसूचित जाती व जमाती, भटक्या व विभक्त जमाती, आदिवासी विद्यार्थी विकास योजना अशा अनेक योजनांमधून विद्यार्थी शिष्यवृत्तीचा लाभ घेऊ शकतात. परंतु शाळा व कॉलेजेस मधून योग्य मार्गदर्शन व परीक्षांबद्दल पूर्ण माहिती नसल्यामुळे या लाभापासून विद्यार्थी वंचित राहतात. काही विद्यार्थी खूप हुशार व बुद्धिमान असतात, परंतु हे आर्थिक अडचणीमुळे ते या लाभांपासून वंचित राहतात. कारण याची पूर्ण माहिती नसल्यामुळे व पैशाअभावी या विद्यार्थी आपले पुढचे शिक्षण घेऊ शकत नाहीत. ज्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळते त्या विद्यार्थ्यांना योग्य वेळी त्यांच्यापर्यंत ती पोहोचते का हे पाहणे खूप गरजेचे आहे. कारण योग्य त्यावेळी योग्य ती मदत त्यांना झाली तरच त्याचा त्यांना फायदा होईल. बऱ्याच वेळा विद्यार्थी गुणवत्ता यादीत बसतात, परंतु त्यांना शिष्यवृत्ती रक्कम मिळतच नाही, कारण त्याच्यासाठी खूप कागदपत्रांची मागणी केली जाते. काही विद्यार्थी हुशार असून देखील त्यांना याची पूर्ण माहिती नसल्यामुळे ते या लाभापासून वंचित राहतात. मी एवढेच म्हणेल, शेतकरी, मजूर, गोरगरीब लोकांच्या व खरंच ज्यांची पात्रता आहे व खरंच ज्यांना गरज आहे अशा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती घेता यावी यासाठी शासनाने प्रयत्नशील राहावे. कारण हेच विद्यार्थी आपल्या देशाचा विकास घडवत असतात. पण पैशाअभावी त्यांना कुवत असूनही पुढचे शिक्षण घेता येत नाही. याला आपले दुर्भाग्यच म्हणायला हरकत नाही. पण अशा गरजू विद्यार्थ्यांना योग्य वेळी आर्थिक मदत व मार्गदर्शन मिळेल तर नक्कीच अनेक विद्यार्थी भारताचे सुजाण नागरिक, हुशार डॉक्टर, वकील, आंबेडकर, गांधीजी व अब्दुल कलामांसारखे शास्त्रज्ञ घडतील व आपल्या देशाच्या उन्नतीमध्ये भर पडेल. शेवटी एवढेच म्हणेल,
शासनाने शिष्यवृत्ती योजनेत अधिकाधिक भर टाकावी व विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करावे, कारण त्यामुळे सर्वसामान्यांच्या झोपडीत अज्ञान दूर होऊन ज्ञानाचा दिवा पेटणार आहे व त्याला योग्य दिशा मिळणार आहे. धन्यवाद.